पाठीमागच्या बाजूला तालुका क्रीडा संकुल आहे. त्याची पाठीमागच्या इंडोर स्टेडियम करायचं आहे. एक्झॅक्टली तालुका क्रीडा संकुल आहे. हे इंडोर स्टेडियम केलेलं आहे. त्याच्यामध्ये बॅडमिंटन 3 बॅडमिंटन कोर्ट्स केलेले, 4 स्क्वॉश कोर्ट्स केलेले, हे कॅन्टीन आणि हे जिम. तिथं 2 कबड्डी, 2 खो खो आणि व्हॉलीबॉल आणि हा ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल अशी पाठीमागच्या बाजूला जागा आहे. अशी संपूर्ण ह्याची कॉस्ट साधारणतः 15 कोटी रुपये येते आणि ऑलिम्पिक स्विमिंग पूलची 10 कोटी रफली असं. याला स्टेटनी फंड दिले, मला 3.5 कोटी रुपये आपण आता जमा झाले 14 कोटी रुपये. त्याला फक्त आपल्याला असं सध्या हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि नगरपालिकेचं जे खेलो इंडियाचं ते असं आहे आपण स्टेडियम, त्या 2 गॅलरीज. आणि त्याला आपल्याला जर डेव्हलप करायचं असेल तर सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅकला खेलो इंडियामधनं 9 कोटी रुपये लागतील. सिंथेटिक बास्केटबॉलची जी 2 कोर्ट आहे त्याला साधारण 50 लाख रुपये. ग्राउंड ड्रेनेज इथलं जे आहे ड्रेनेज सगळ्या सिस्टम्सला 1 कोटी रुपये. लाईट लाईटचं त्याला आणि पार्किंग फॅसिलिटी जर आपण जर कॉन्क्रीटची केली तर त्याला एक साधारण 1 कोटी असे रफली हे एस्टिमेट आहे. आणि इथे कोचेस वगैरे आहेत का? नाही, आमच्याकडे बास्केटबॉल, कुस्ती आपल्याकडे परत ऑफिशियली गेम्स आहे. स्पोर्ट्स मिनिस्ट्री देत नाही त्याला बेसिक. नगरपालिका पूर्वी ग्रामपंचायतने बांधलं, आता नगरपालिका झाली त्यामुळे नगरपालिका. आमदार साहेबांनी मागण्या केल्या होत्या विविध विकास कामांसाठी स्टेडियमच्या, त्याच्याविषयी थोडीशी माहिती. आज मी इथे पंढरपूर दौऱ्यासाठी आलेली आहे कारण की उद्या सायकलिंगचा मोठा कार्यक्रम आहे आणि त्याच निमित्ताने मी आज इथे आपले खासदार साहेब आणि आमदार साहेब पाटील साहेबांच्या घरीसुद्धा जाणार आहे. आणि त्याच निमित्ताने इथली क्रीडा संकुलला सुद्धा मी भेट दिलेली आहे. अतिशय चांगली व्यवस्था आहे. बास्केटबॉल कोर्ट आपण बघू शकतो की खूप सारे मुलं इथे खेळायला येत असतात आणि त्यांच्या इथे ज्या काही मागण्या आहेत की इथे ॲथलीट आपला ट्रॅक झालं पाहिजे, ॲथलीटचा एक चांगलं रनिंग ट्रॅक झालं पाहिजे, बास्केटबॉलचं कोर्ट झालं पाहिजे, अशा विविध स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. तर नक्कीच आमच्याकडनं केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही नक्कीच करू. कारण की आमची पण इच्छा आहे, आदरणीय मोदी साहेबांचं पण विजन आहे की खेळ हा प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्याच्यासाठी यूथ मंत्रालय म्हणजे आमचं यूथ आणि स्पोर्ट मंत्रालय पूर्णपणे प्रयत्न करतं आहे की जास्तीत जास्त स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी कशा वाढवता येतील, तिथल्या फॅसिलिटी कशा वाढवता येतील. पण आज आपण बघू शकतो की अतिशय खूप सुंदर फॅसिलिटी गेल्या अनेक वर्षापासून इथे ह्या शहरातल्या लोकांसाठी मेंटेन केलेली आहे. आणि नक्कीच अजून याच्यामध्ये आमच्या वतीने काय भर टाकता येईल, काय चांगल्या व्यवस्था करता येईल तर नक्कीच खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या म्हणण्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे मदत करू. थँक्यू. ग्रामीण स्तरावर मॅडम प्रशिक्षण केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे, तर त्या दृष्टिकोनातून बघा आता राज्य सरकारकडनं पण त्याच्यासाठी प्रयत्न होत आहे. कारण की जेव्हा आपण ऑलिम्पिकची आता गोष्ट करतो की 2036ला आपल्याला देशामध्ये ऑलिम्पिक घ्यायचं आणि दुसरी बाजू ही पण आहे की देशातल्या सगळ्या युवकांचं असेल किंवा लोकांचं असेल आता फिटनेसवर खूप लक्ष दिलं जात आहे. एक हेल्थ कॉन्शियस आता लोक झालेले आहे आणि आजच्या पिढीला मोबाईल असेल किंवा एक ॲडिक्शन असेल ह्या सगळ्या गोष्टीपासून जर लांब ठेवायचं असेल तर स्पोर्ट्सच एक असं माध्यम आहे की त्या म्हणजे खेळच एक असं माध्यम आहे की त्या माध्यमातून मुलांची एनर्जी एक योग्य ठिकाणी युटिलाइज होईल, त्यांचं काय म्हणतं फिजिकल मेंटली ते पण पूर्णपणे स्ट्रॉंग राहू शकतात. म्हणून सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे की खेळाला जेवढं वाढवता येईल तेवढं आम्ही वाढवायचा प्रयत्न करतो आहे.
ग्रामीण भागापर्यंत सुद्धा घेऊन जायचा प्रयत्न करतो. त्यासाठी राज्य सरकार पण पूर्णपणे तयारीत लागतं. तालुका स्तरावर क्रीडा संकुलं आहेत, परंतु निधीच्या अभावी अनेक क्रीडा संकुलाची अवस्था मी तेच सांगितलं की आता हळूहळू या सगळ्या गोष्टी बदलत आहे आणि आता आपण ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल किंवा कॉर्पोरेट सेक्टर असेल यांना पण आपण आता एक मिशन मोडवर आता ह्या सगळ्या गोष्टी घेतो आहे की बाबा खेळाला आपण महत्त्व दिलं पाहिजे, कारण की आता ती काळाची गरज झालेली आहे. जसं आपण शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल, आरोग्य असेल, ह्या गोष्टीकडे जेवढं महत्त्व दिलेलं आहे तेवढंच आता खेळाला पण महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आता प्रायव्हेट सेक्टर पण पुढे येऊ लागलेलं आहे, सरकारही आपल्या आपल्या परीने पुढे येऊ लागलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकार तर आहेच, पण राज्य सरकार पण आता वेगळ्या वेगळ्या योजनेच्या माध्यमातून इनिशिएटिव्ह घेत आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच याच्यामध्ये खूप मोठा बदल, चांगला बदल आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल.